सिंहस्थ यात्रे गमन. आता मेहकरला 6 महिने वास्तव्य, त्यामध्ये ते बोनीबाई यांचं मिळालेलं प्रेम आणि आता बाईसांस प्रेम देण्यासाठी आलेला अधिकार, याचं निमित्त सांगून सर्वज्ञांनी आता सिंहस्थावर टाळले. महाराज आम्ही सिंहस्थ यात्रेला जायचं बाई, म्हणून ही लीळा महिमभट्टाने अशी आणलेली. 12 वर्षा सिंहस्थ आला. एक दिवस अवघा लोक त्र्यंबका यात्रे निघाला. 12 वर्षांनी येतो नाशिकचा कुंभमेळा. बोनेवया गोसाव्यातील मुले बामौनी देव. अवघा लोक त्र्यंबका सिंहस्था यात्रे निघाला, तर तुम्ही आम्ही त्याला जाऊ. आणि मग गोसावी मानलं. त्यांच्या कोणून आलं, गोसावी मानलं. मग बाई चला जाऊ. मग ते शाळेत थंडी केली. मग गोसाव्याची दोन्हीची अंगी टोपरे शिरली त्यांनी बाया. त्या म्हणतात बा मुनी देव, तुम्हा कारणे उपान्नाव घेऊ. सर्वज्ञ म्हणतात याशी न लगती. तेही आग्रह केला आणि उपान्नाव बांधल्या. स्वामींच्या पायाच्या श्रीचरणांच्या मापाने उपान्नाव बांधल्या. उपान्नाव हा विषय लोणार पासून सुरू झाला. अगोदर आहे का कुठं उपान्नाव? गोसाव्याचा उपान्नाव आहे. स्वाभावी जे कुठं आहे श्रीचरणांचा उपान्नाव. असा तो परमाळी आलं नाही, चिंता नाही की नाही, कुठं आलं नाही. पण ह्या उपान्नाव लोणार पासून सुरू झाल्या आणि आता या सिंहस्थ यात्रेसाठी त्या तयार केल्या. आणि मग आपल्या प्रसाद सेवेमध्ये येतो. सकाळच्या बाईचे उपान्नाव पालवी गुंडोन उशाची ठेवी. म्हणजे हा जो पालव आहे मोठा गमतीचा आहे का नाही, बाईचा उपान्नाव का बरं ठेवायचं? त्या कुत्र येईल, मांजर येईल आणि ते घेऊन जातील. किंवा मग थंडीमध्ये ते जर कातळ्याचं असल तर मग ते थंडीमध्ये कडक होईल. मग बाबांच्या पायाला टोचत. याची अगदी अंतःकरणातून काळजी आणि प्रेम होणारी ती बाई. आणि त्या उशाला ठेवाय असं ते अद्भुत प्रेम आहे. अशा ह्या उपान्नाव त्यांनी बांधल्या बोनेवया. स्वामींना सगळं अंगी टोपरे बांधून ठेवलं. म्हणजे अगदी अगदी पाहुणचारच आहे सगळा मोठा. मग कणिक तांदूळ त्याने गटोळ जमा केली आणि ते गटोळ्यात भरू लागल्या. सर्वज्ञ म्हणतात बाई हे काही करीत असणार, ओझे काही घेऊ नको, वाटे नाही. त्या बाया म्हणतात बा म्हणून ताना गावी देसजू सहजची न जोडे. ऐसे जोडे तरी पहिल्यामध्ये महा. त्या बाया कशा कुशळ आहेत. त्या बायांना नखरं चतुष्ट असलं काय गणगण, कुठं काय व्हायलंय, कुठं काय चाललंय, काय ना आपल्या नादात संसार असो ते अध्यात्म मार्ग. विषय आपलेपणाचा आला की माणसाला उचित पुरतो.
मार्गाची कृती व्हावी, वचन पाठ करायचं आणि पुढं काहीच नाही करायचं. बघायचंच नाही काय चाललंय, कुठं काय होतंय काय नाही. तुमच्या अंतःकरणात ती प्रीतीच नाही राहिली. ते सोंग आहे नुसतं. वचनामध्ये काय काय बांधलेलं असते सांगावं. जे वचन आहे, मार्गाची प्रीती व्हावी, सगळे वचन आहे. वचनामध्ये काय आहे? वचनभंगाचा म्हणतात दोष घडला, वचनभंगाची आरोग्यता, विषय ज्ञानी नासत नाही. मला वचन कळतंय, वचन देवाचे. त्या वचनाला भंग केला म्हणून काय एवढी मोठी सृष्टी येतात. त्याच्यामध्ये काहीतरी वस्तू बघावं लागेल तुम्हाला. पश्चिसात नाही, तुम्हाला शोधावं लागेल. वचनांमध्ये ईश्वराची प्रवृत्ती, ठीक आहे, खुट खाऊन प्रसन्नता, ईश्वर स्वरूप, ईश्वर स्वरूपातील सर्व शक्तींचा व्याप तिथं करेक्ट असतो, अनुसूत असतो. म्हणूनच वचन महाराष्ट्र असावी या वचनात जरी गोमटा घडलं. का घडतं ते? योग्यता जो अभिमान आहे त्या वचन. असं जे वचन, असं वचन भंग बराच प्रकार आहे. आपण असं केलं नाही काय होतं, तसं केलं नाही काय होतं. वचन विधी नाही पाळल्यावर स्वामीला नाही समजलं, पण भंग केल्यावर मात्र म्हणजे सामान्य ज्ञान कळालं पाहिजे. बायसाच्या बारीक गोष्टी लक्ष ठेवायच्या. बोनीवयांचं बारीक लक्ष आहे. स्वामी कोण, कुठले, कुठून आले, राहिले. पण जो अनुकूल संस्कार आहे, प्रेम आहे, त्याच्यामुळे ते उपान जुनी अंगी टोप आहे. डबल वस्त्राच्या दुनी भैया, हे पण चिंतनच आहे. दुनी अंगी टोपरेची. ह्या साध्या गोष्टीचं चिंतन नाही करायचं. नेमकं करायचंय काय? आता मोठी गोष्ट आहे. तर पुढे पुढे जाऊन ते चिंतन जमलं नाही, हे तर करावं. म्हणून त्या उपान पण बांधलेले आहेत, सुंदर छान सुरेख. काय म्हणतात हे नको, ते म्हणतो बाबा असं आहे, त्याच्यात कुठला मिळल आणि पोह्यामध्ये महाग. यात्रा आपल्या यातलं सगळं महाग असतं, आहे की नाही? थोडे भाऊ तरी थोडं बघ घेऊ. सर्वजण बाया असो द्या, हे पुढे जोडे वाटे अपार मिळेल. स्वामींचा असा स्वभाव आहे तो. स्वामी संग्रह करायचा नाही, तरी ती काही घेतल्याची, मग गोसावी ती घ्यायची. मग मार्गी बोनेबाई या मागे चालती, गोसावी पुढे विधी करते. म्हणजे दिवस गोसावी विधी करिता सेंदुरा संगमी नावे असे झाले. तेनी नदी खाचली. हे संगम आहेत बघा तिथे. आता एरियामध्ये बरेच संगम आहे. त्यातला हा सेंदुरा संगम, नदीचा संगम आहे. प्रवरा संगम, आज येतो पूल आहे तिथे. गोसावी मागा राहिली बाई या पुढाच निघून गेल्या. मग गोसावी उपानो फेडून ते थकी तेजून विजय केले. स्वामी उपानो सोडलेली, नदी क्रॉस केली आणि मार्गी चालता भैया माझी वास पाहिली तो श्री चरणी उपानो नाही. ती बारीक लक्ष आहे बायांकडे. सर्वज्ञामध्ये बाई म्हणते बा म्हणणे देव उपानो काही केले. सर्वज्ञ म्हणतात बाई या नदीच्या पहिल्या अडीखडी राहिली. भाषा स्वामींची कशी आहे तर म्हणत आम्ही सोडून आलो, आठवण नाही राहिली असं नाही म्हणत स्वामी.
भाषा आहे, बोलण्याचं माधुर्य लागतं, नाहीतर फार प्रॉब्लेम क्रिएट होतो, भयानक. आणि त्या बोलण्यानेच मृत्यूनर्थ होतात, दुसरं काय होत नाही. हम्म हम्म टोन टोन मोठं भयानक आहे. काळजी म्हणतो ना आपली, काळजी पता नाही काय काय करून जाते आयुष्यात. म्हणजे दिवशी मला भीती वाटायला लागली. फार कार्यक्रम अवघड आहे, डोकं आणि भीती. ह्या बायांची विचारशैली आणि स्वामींची बोलण्याची कला. ते म्हणजे बाई स्वामी म्हणतात, आता आमच्या आहेत ना ओपांनो, त्या माझ्या पलीकडेच राहिल्या हो. जड वस्तूला असं संबोधन केलं, त्यांच्या पलीकडेच राहिले, आले नाही आमच्यासोबत. भाषा तीच आहे, विषय तोच आहे. किती छान सांगितलं स्वामींनी. तेव्हा त्या म्हणजे पलीकडेच राहिलं बाई, आल्याच नाही त्या सोबत आमच्या. त्या बाया म्हणतात, कटकट बाबा आम्हा पुढा सांगते ती का, तर आम्ही शिकवतो. सर्वज्ञ म्हणतात, बाई म्हणता त्या तिथंच असतील आणि त्या येत असतील तर येऊन. असा हा विनोदी स्वभाव आहे स्वामींचा. मुश्किल विनोद आहे त्यामध्ये. जड वस्तूला स्वामी म्हणतात, जा तिथं आहेत त्या बसलेल्या, त्या येत असतील तर येऊन या. मग धाकुटी बोने बाई मागोती गेली, उपान घेऊन धावत आहे. धाकटी बोने बाई धावत गेली, पळत आली. ओळगवल्या ती देवणी नवी लेखती आणि मागा कुसळता. गोसाई उपान्न परितेजिता आपण हाती घेतली. मग नदी उतरल्या झाडून पुसवून ओळगली. ऐसे प्रतिष्ठानवरी करीत आल्या पैठण पर्यंत. मग ते आठवण सांगतात की महाराजी विजयकरिता रस्त्यातला जो प्रकार आहे, ते जे अन्न शिळ उरायचं ते आपण आरवणार. त्यातलं चांगलं चांगलं नरम नरम स्वामींना आरवण्याला दिसतं, आणि आपण तुकडे तुकडे कडक कडक खायचे. का सांगताय बरं माहीम मत असलं, हे नवीन असे बारीक बारीक गोष्टीची नोंद आहे चरित्रात. एक तर तुम्हाला आठवण येते, आणि असेही काही होईल पोरा जीवाजी उचित येते आपल्याला. जे जे स्वामी तुम्हाला दिसतं, ज्ञान झाल्यावर जे कळतं, त्याच्यावर बारीक आपलेपणानं लक्ष ठेवा. हे माझं, हे देवाचं, माझ्या स्वामींचा हा पदार्थ, माझ्या स्वामींचं हे सतरंजी, पाय पुसणं, फाटकं तुटकं हे करावं लागतं. हे करावं लागतं. देवाचं म्हणून केलं तर गोंड. आम्हाला काय करायचंय, पडलं तर गोष्टी पडलेल्या आहे, तसंच फुटून चाललंय, तशा सगळ्या लाईटी चालू आहे, आपल्याला काय करायचं. सगळ्यांनी म्हणायचं आपल्याला काय करायचं, आपलं भागलं ना बस. लाईटी चालू आहे, आता पण चालू आहे, मग नाही बंद करायची. जे सगळं पंखा चालू आहे, आता त्यावेळेला पंखा नसेल, लाईट नसेल स्वामींच्या वेळेला, आता ते दिवस स्वामींनी टाकून ठेवले असते. लाईट बिल नसेल ना त्यावेळेला येत, तर देवाला लावायच्या बाईचा. वाटीचं तूप सरलं, तेल सरलं तर. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, तुम्हाला आल्या पाहिजे. कुठे जा, जिथं जाल तो स्वामींचाच मार्ग आहे ना. तिथे कसं राहावं, तिथे व्यवस्था पाहून अनेक गोष्टी असतात.
ही बारीक गोष्ट मेणबट्ट्यांना अशा बारीक बारीक लीळा सांगून संघातामध्ये कसं राहावं, कसं उठबस करावी, ह्या गोष्टी असतात. तर अशा प्रकारे त्या शिळ अन्न सांगणार त्यातलं नरम नरम. आणि मग पेनो आला पेनो पेने पावती, एखादा देवळीचा पडवे आसन होय, ते पावा अपार राहिला असे. मग गोसाव्यांची श्रीमूर्ती, श्रीमुकुटाचे केश काप इथं आले बघा. स्वामींचे केश काप आहेत आता सध्या, आता ते उतरतील काही दिवसात. आणि मग गावीच आलो गोसाव्याचे देख्याने, गोसाव्याचे लावण्य सौंदर्य, ते सौभाग्य. राजकुमाराचा देश आहे ना स्वामी. श्रीमूर्ती पाहिली गावातल्या लोकांनी. आणि मग कणी, तांदूळ, दही, दूध, तूप, केळे, नारळ, पाणी, पोफळे, साकवती, कवडा, तारू, तांबूळ, द्रव्य, वस्त्र, एवढं ते आणून देत. अशा अवघ्या अपार घेऊन येतात. गंगा तीराला एवढं कोणी देत नाही. गंगा तीर सासर वराड माहेर आपल्या मानवापर्यंत आहे. तिथे वर्णाची गाठ असते, वरून चपाती. हा, स्वामींचं सौंदर्य पाहिल्यानंतर ते लोक थोडं आणून द्यायचे. किती वस्तू आहेत बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. आणि ते अपार घेऊन यायचे. गोसाव्याशी ओळगवती, ती अवघी बाई या विड्याला घेऊन जाती. ओळगवणे हा शब्दच वेगळा आहे. विडा ओळगवला, कसं ओळगवायचं हा एक प्रकारात भूत आहे. मग गोसाई म्हणते, बाई अवघे वेचा, जे तुम्हाला लागे ते घ्या, जर मागवते द्या, ठेवा ना, पुरा मिळेल. इथं सर्वज्ञांची अपरिग्रह वृत्ती आहे, निरालंबनता दिसून. परिग्रह स्वामींना आवडतच नाही. एकांतातला विचार आहे. कशाला एकांतात गटोडे सांभाळायचे, मार्गात चालतं ते मार्गातही लोकांच्या उपयोगी जाईल म्हणून परिग्रह करायचा, नाहीतर तो करू नये. मग सगळा गोंधळ होतो. तिथे पडतात, बस होता धान्याने, अजब प्रकार आहे तो एक. म्हणजे दुसरं पाप लगेच लोकांनी पडत, मोठा पाप आलं. आता सगळं गोंधळ चालू आहे. असा सगळा गोंधळ आहे वचनाचा. कठीण आहे. इतकं करून गेलं की एकच अडकतो आपण. प्रमाणे बाई आहे ते 2 टाका, परत चला माघारी द्या, ठेवा ना, पुढे मिळेल. मग त्या बाया हुशार होत्या. हो बा, मग ते लागे ती घेती, येर मागोती पाठवती, बोनी बाया उपारणे होती. मग गोसाव्याच्या ना होय, गोळा होय, विडा होय. मग आपण देवीची उदयाशी गोसाव्या पुरते ठेवी पाहायची. आणखीन एक कुशलता सांगितली. बोनेबाईने उपारला, आरोग्य झालं, गोळा विडा झाला, आपण जेवण केलं. मग ते परत देत असताना दही दूध काय असेल ते उदकात उदयात गोसाव्या पुरते आपल्यासाठी. ही स्वामींची खुदखावणी सांभाळली आली पाहिजे. त्यामुळे ठेवता आलं असतं ना आपल्यासाठी. देवाने सांगितलंय ना, मग नाही, स्वतःसाठी नाही ठेवायचं. पण स्वामींना पुढे सकाळी जात असताना पुढच्या गावात नाही मिळालं तर मग ते उद्या गोसाव्या पुरते ठेवी साजूक करून ठेवावं बाजूला.
तर अशा प्रकारे हे इथे सर्वज्ञांचा प्रवास आता पैठणच्या दिशेने चाललेला आहे. बोणीबाईंचा जो संबंध आहे, ह्या देवतेंना जाणं, यात्रेला निघणं, यात्रा सुफळ करावया, बोणीबाईंचा शब्द विषय झाला. तुम्हाला म्हणणं होत नाही, शब्द कारण ठरतात तुम्हाला प्रेमाला. विषय होणे, आचार काय? तुमचा आचार हा आहे की आमच्या इच्छेच्या प्रवृत्ती विषय व्हाना. विषय होणे म्हणजे अनुसरण, संन्यास, दीक्षा. त्यामध्ये इच्छेच्या प्रवृत्ती विषय दुसरं काय? प्रवृत्तीला विषय व्हावं लागतं आणि अर्ह व्हावं लागतं सतत. इच्छेची प्रवृत्ती आहे की आता तेव्हा पाणी येऊ नये, आता याची आता कशी? स्वामींनी प्रवृत्तीचा चांगला समाचार घेतला. स्वामींची प्रवृत्ती आता स्मरण करताना स्वामींची प्रवृत्ती सुद्धा आठवावी लागते. ती मूर्ती आज काय प्रवृत्ती, आता प्रवृत्ती भिन्न भिन्न प्रकारच्या, प्रसन्नता वेगवेगळ्या प्रकारची. ती प्रवृत्ती आहे स्वामींच्या श्रीमूर्तीवर, ही प्रभा अंतत असलेली प्रवृत्ती. हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुमचं साधन सैकत्व सुरू होतं. काळ वेळ पाहून तुमची स्वामींची प्रवृत्ती बदलत. प्रवृत्तीला विषय झालो पण आहे आपण, ज्याचं त्याला समजतं आणि मग त्यात तो प्रसन्न राहतो. तो साधनवंताच्या चेहऱ्यावर कसली प्रसन्नता, कसला आनंद आहे, तो ह्याचा आनंद असतो की त्याने प्रवृत्ती विषय झाले स्वामींच्या प्रवृत्तीला. काय प्रकार आहे? तर कणिक, तूप, तांदूळ हे मिळायचं ते अनुकूळाची त्याने अधिकार व्हायचा. आणि मग यात्रेला मार्गामध्ये स्वामी जात असताना अनेक प्रकारच्या जंतू मरायचा, त्यांना घडणे सहफळ. अनेक लोकांना जेवण मिळायचं अनेकांकडून, तर त्यांना भजन घडवून फळे. हा इथे तो सहज चालता चालता होतो. तर फळ कोण देणार ना? योगधर्म आहे. सिंहस्थ हा योगधर्माचा नियम, जास्त भांगडीत न पडलेलं बळ. मुक्काम दर मुक्कामाला संबंध व्हायचा, कधी असंबंध, कधी नुसता संबंध, विशेष संबंध, सामान्य संबंध, संबंधाचे हजारो प्रकार तुम्हाला पाठ. म्हणून हे लीळा कैवल्याची, मनुष्यवेशाची, केवळाची, आवराची आणि पराची अशा एका लीळेमध्ये असे 2-4 प्रकार असू शकतात. हे पटत ठेवावं लागतो साधकांना. लीळा कुठली चालली, ह्याला म्हणायचं लीळा स्मरण. मग त्या लीळेत काय व्यापलंय त्याला म्हणायचं व्यक्त असलं स्मरण. कशामुळे ती लीळा केली, चालल्या व्यक्त, असं लीळेचं ऑपरेशन करावं. आता हा विषय आपल्या संप्रदायामध्ये आणखी कठीण आहे समजायला.
वेळ लागतो. चला, नदी उतरताना ओपांना ते तिथंच राहिले, आल्याच नाही. मग त्याने विचारलं, मग तर म्हणाले स्वामींना तिथलं कसं दिसलं? तिथं आहेत, बसल्यात म्हणाले वाट पाहत. त्यामुळे दुरादर्शनीय दुराश्रवणीय स्वामी आहेत आपले बाबा. उत्तरापंथीचे कसे आहेत? दुरादर्शी आणि दुराश्रवण. संजय टोकला पाहू शकतो तर, है की नाही? संजय कृष्णाची गीता सगळी सांगितली. धर्म क्षेत्रे कुरुक्षेत्र, तिथं पण किती भाव आहे. ममप्पा काय ते लोक नाही वाटतं तुम्ही बरं, असं काय ज्या असेल त्या हे आहे ते मामुका पांडव माझे माम असं लय आवड आहे. आणि पंडू फरक पाव. संजय मोठा गमती खेळाय तो म्हणतो तुला तसं आहे काय? सुरुवातच तिथून फिल्मी आणि हे आलं की सगळं दोरा काही कामाचं नसतं. हे तात्विक चिंतन थोडस डोक्याला सुन्न करून जातं. तर ते बाबा उत्तरापंथीचे श्रवण करतात, तिथं बसूनच तुम्हाला सांगतात. आपले सगळ्यांचे चेहरे अवलोकन करतात की काय चाललंय, नेमकं काय चालू आहे, कुठे काय प्रकार आहे. मग बाबा दूरदर्शनी दूरश्रवणी आहे. लाईट बंद केली म्हणून स्वामींना दिसत नाही असं काही नाही. दरवाजा बंद केला म्हणून स्वामींना कळत नाही असं नाही. अंधारात बोलले म्हणून समजत नाही असं काही नसतं. आपल्याला भ्रम आहे की आपण असंनिधानात आहोत. तर ते कोणतं असंनिधान आहे तुम्हाला कळायला पाहिजे. हा सगळा गोंधळ आहे आणि सर्व ज्ञानात विकास ज्ञान आहे. म्हणून काय म्हणतात, बाई आता राहू द्या, पुढे मिळेल येईल. तर म्हणाले स्वामींच्या उपानाव तिथं का ठेवल्या? नाव आले तिथे श्रीचरणाचा उपयोग करून जे काही उद्धरण करायचं होतं स्वामी, ते त्यावेळेला तसल्या कुणाही जीवाचं संपादकत्व त्या स्थानात झालेलं नाही. रस्त्यात इकडं तिकडं, म्हणून त्यांना तिथं ठेवलेले आहे. म्हणून गिर्या अशा प्रकारे चालू आहे. मग ते सांगतात की मार्गामध्ये देवळी पडवी यायची, गावातले लोक आणायचे आणि मग बोनेबाईया त्या स्वयंपाक करायच्या. तर त्याने भजन होणार. मनुष्यत्व योगधर्मा अधिकार हे आता आपल्यासाठी ज्ञान आहे बरं काय. आता जो प्रकार पाहता बोललेलं कळतंय तर बघा, नाही जाऊ द्या डोक्यावर, सगळं स्पष्ट बोलता येत नाही. तर हे जर असं भजन घडलं तुम्हाला पळ्याच्या निमित्ताने, तर म्हणाले तो युगधर्माचा नियम आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तो मनुष्यत्वाचाच अधिकार आहे. ईश्वराच्या भजनाचा काही संबंध येत नाही. आणि मग देवाने जेवण केलं तर म्हणाले मुख्य फळ होईल. का चिद्दड भजनाचे अंगीकारक असे, फळदाते असे, ओळखणे विभाग देत असे, का ते बहुता समावेश असे. तर पदार्थाच्या जेव्हा संबंध होत तर जडत्वस्था हे काहीच्यात ना कणवेचे व्यापार ते योगी. तर काही कणाव ना दैव राहती पदार्थ संपादिला, का क्रियाप्रती. म्हणजे असं दैवराटीमध्ये पदार्थ संपादण्यासाठी त्याची कणवेचा व्यापार आहे. मार्गात चालत असताना लोकांचे आणून द्यायचे ना. तर मागच्या जन्मात त्यांनी परमार्गी भजलेले आहेत ते.
परमार्गामध्ये आणून दिलेला आहे ओझो, आणि तो पदार्थ उपयोगी गेलेला आहे. म्हणून तसा ज्या छोट्या मोठ्या कणवा आहेत त्याच्या कामाला येऊन जातात. आणि म्हणून आईन लोक सुद्धा भिक्षा देतात. आपण जर गावाने गेलो फिरायला तर ते आईन लोक खूप देतात, त्यांच्या कणवा आलेले असतात. आणि हे सगळे जन्मातले प्रमादे असल्यामुळे दैवहाटीचेच आहेत सगळे. जे तुम्हाला आईन लोक दिसतात ना, ते दैवहाटीतलीच असतात आपली. प्रत्येक संस्कार उभे झाले की तिकडे येतात, मग ते देतात. अशा प्रकारे दैवराटी पदार्थ संपदना त्याची क्रियापती कारण होत होत स्वामींना पाहिलं की त्यांना देऊ वाटायचं ते. आणि मग ही सगळे 12-14 वस्तू त्या गावात मिळून जायच्या आणि स्वामींनी तो स्वीकार करायचा. आणि अशा प्रकारे हा जो स्वामींचा दररोज धर्मकामाचा प्रवास चालू आहे. दंडवत